अर्थशास्त्राला मानवी कल्याणाचे शास्त्र म्हणणारे महान अर्थशास्त्रज्ञ कोण? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. हे इंग्लंडचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. 1890 मध्ये त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी जीवनातील दैनंदिन व्यवहारांचा आणि मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. त्यांनी स्पष्ट केले की संपत्ती महत्त्वाची असली तरी ती मानवाच्या कल्याणासाठी असते. त्यामुळे संपत्ती केवळ एक साधन आहे. तसेच त्यांनी मागणी, पुरवठा, किंमत निर्धारण, उपयोगिता, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य यासारख्या संकल्पना मांडल्या. म्हणून डॉक्टर मार्शल यांना कल्याणवादी अर्थशास्त्राचे प्रमुख प्रवक्ते म्हटले जाते. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक देखील म्हटले जाते.